एक्सक्यूज मी मॅम. हां कोणाला भेटायचंय? ॲक्च्युली एक पेशंट होत्या ना इथे अन्वी नावाच्या, त्यांना भेटायचं. त्यांना बाजूच्या रूममध्ये शिफ्ट केलंय. या तुम्ही. एक मिनिट मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. त्यांची जी काही ट्रीटमेंट आहे त्याचा सगळा खर्च मी करणार आहे. हो मॅम, डॉक्टरांनी सांगितलंय तसं. इथल्या सगळ्या पेशंटसारखं त्या मुलीचा खर्चही तुम्हीच करणार आहात ना? हो, पण ऐकून घ्या ना प्लीज. ही गोष्ट कोणालाही माहिती आहे. तुमची ही पद्धत आमच्यासाठी नवीन आहे का? तुम्ही इतक्या वर्ष इतक्या पेशंटचा खर्च केलाय आणि आजपर्यंत कधीच कोणाला कळूनही दिले नाही. आणि डोंट वरी मॅम, आताही कोणाला कळून देणार नाही. थँक्यू सो मच. कॅन यू प्लीज शो मी अ रूम? या. तारिणी उठू नकोस. बस. अगं ठीक आहे, मी आवरतच होते. कधी एकदा घरी जाते असं झालंय. मला बरं वाटतं? आता बरी आहे ग मी. हळू. अगं या माणसांनी उगाच अडकवून ठेवलंय मला. करेक्ट. अडकून नाही राहिलं पाहिजे. जय हिंद बॉस. ऑफिसर रेवा रिपोर्टिंग. रेवा इथे कशाला असं काहीतरी? बॉस निघावं तर लागेल ना, परत जायची वेळ आली. तारिणी प्लीज तू उठू नकोस. प्लीज बस. म्हणजे असं काय करतेस? जे ऑर्गन ट्रॅफिकिंगच्या केससाठी मी आले होते ते काम संपलं आता. गुलाब पकडला गेलाय, त्या मॉन्टीला पण मारून टाकलाय. मग आता जावं लागेल. ड्युटी संपली आहे माझी. बाकी सगळं डिपार्टमेंट हँडल करेल. एवढ्यात? हो बॉस, वरून ऑर्डर्स आल्यात. अगं पण मिशन अजून बाकी आहे. गुलाब तुझ्या आणि केड्याच्या आईचा गुन्हेगार आहे. तुम्ही त्याला शिक्षा देणार मला खात्री आहे. पण मला निघावं लागेल. म्हणजे तू खरंच एवढा लवकर? या टीम बरोबर हे एवढे दिवस कसे गेले कळलंच नाही. इथे येण्याआधी ना एवढे प्रश्न पडले होते ना. नवीन जागा, नवीन लोक, कोण ऑफिसर्स असतील, कसे असतील, त्यांच्या कामाची पद्धत कशी असेल, बेकार टेन्शन आलं होतं. पण पहिल्या दिवसापासून असं वाटतच नाही ही माणसं लांबची आहेत. असं वाटतंय की खूप आधीपासूनच कनेक्शन आहे आपल्या सगळ्यांचं. टीम तारिणी इज द बेस्ट. तुमची कामात तर मदत झालीच. फायनली माझं मिशन कंप्लीट झालं. पण खूप कमाल माणसं मिळाली. अख्खं एक कुटुंब मिळालं तारिणी. केळ्यासारखा जुना मित्र नव्याने भेटला. अरे खरंच. आणि नुसती ऑर्डर सोडणारी बॉस नाही, मैत्रीण म्हणून समजून घेणारी बॉस पण मिळाली. टेक्नो, फातिमा, नित्यानंद, कत्री, फोन करेल तेव्हा येणारी मित्रमंडळी मिळाली. आणि माझी बेस्ट फ्रेंड पण बरं का. कोण? ओळख? मी? तू तर सुपर आहेस ग, पण सुपर से ऊपर बेस्ट फ्रेंड आहे माझी सुमी. तर म्हणजे आईनंतर जर एवढा जीव कोणी लावला असेल ना, सुमीने. तिचा निरोप घेणं सगळ्यात अवघड असणार आहे माझ्यासाठी. कामाबरोबर खूप काही शिकले मी तारिणी. निस्वार्थीपणे माणसांना जीव लावणं, कर्तव्याबरोबर नाती जपणं, हे सगळं मी तुझ्याकडून शिकले. थँक्यू सो मच. तुझ्यासारख्यांची आपल्या समाजाला गरज आहे. सॅल्यूट आहे तुझ्यातल्या स्त्रीला, जी घराबरोबर देश सांभाळते, जी माणसांबरोबर कर्तव्य निभावते. यू आर एन इन्स्पिरेशन. जायलाच हवं का? ऐसा मत कर डार्लिंग. तुझे पता है, अगर जी चाहे ना तो ये पे ट्रांसफर करवा लूं मेरा. पण तुला माहिती आहे, आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्याही आधी या देशासाठी आणि कर्तव्यासाठी समर्पित आहे. हे पण मी तुझ्याकडून शिकले. पुढचं मिशन वाट बघतंय.
ऑल द बेस्ट. एक रिक्वेस्ट करू? ज्या दिवशी गुलाबला फाशी दिली जाईल ना त्या दिवशी मला बोलवशील? जसं रामाने रावणाला मारून दसरा साजरा केला होता ना तसा दसरा साजरा करायचा आहे आणि तुझ्या डोळ्यात मला त्या दसऱ्याचा आनंद बघायचा आहे. ईशा इथे काय करते? कॉल करते त्या केदारला. का? माझा हेअर ड्रायर त्यांच्या रूम मध्ये आहे. तरी तू इथे काय करतेस? जा रूम मध्ये आणि घे ना. अगं मला नाही आवडत असं कुणाच्या पर्सनल स्पेस मध्ये जायला. ऐक, बहीण आहे माझी ती. तू बिंदासात जा. कोणी विचारलं ना तर माझं नाव सांग. नाही नाही नको. आल कॉल हिम. अगं ऐक ऐक, त्याची काही गरज नाहीये. विदाऊट परमिशन ती लोक आपल्या घरात घुसलेत, आपण नाही. आणि तसंही ती रूम त्यांची आहे पण घर तर आपलंच आहे ना. ऍक्च्युली नको टेन्शन घेऊ, तू चल 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 ये तू. थँक्यू. थँक्यू. साधू सरांनी मला सांगितलं होतं टीम तारिणीमध्ये आता एक अशी ऑफिसर येईल ज्याच्यानंतर तू मला थँक्यू म्हणशील. नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचंय ते कळत नाहीये मला. गुलाब पकडला जाणं हे आपल्या डिपार्टमेंटसाठी खूप महत्वाचं होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्वाचं होतं. तू मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मिशन कंप्लीट करायला मदत केली आहेस आणि तुझी ही मदत मी कधीच नाही विसरू शकत. मला ना रेवा कधी मैत्रीण नव्हती आणि तुझ्या रूपाने मला सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण मिळाली आहे जिच्याशी मी मनमोकळेपणाने गप्पा मारू शकते. तू मला स्वतःला समजून घ्यायला मदत केली आहेस, स्वतःच्या भावना ओळखायला मदत केली आहेस, त्या भावना ऍक्सेप्ट करायला शिकवलंयस. ज्या भावनांपासून मी आयुष्यभर पळत होते त्या स्वीकारायला शिकवलंयस तू मला. हा, आणि मी जरा स्वार्थीपणा करून त्या भावना स्वीकारल्या सुद्धा आहेत आणि व्यक्त सुद्धा केल्यात. काय व्यक्त म्हणजे मी केदारला माझ्या मनातलं सगळं सांगितलंय. अरे क्या बात है, मला काँग्रॅच्युलेशन. अरे मी टाकत त्याच्या सॉरी 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 बस बस बस. अरे काय सांगतेस, आधी काय सांगितलंस? हो हो हो, तू 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 ऐक माझं आधी. काय? त्याने हे सगळं मान्य नाही केलंय, म्हणजे तो काही रिॲक्टच नाही झालाय अजून पण नाही? नाही. तू बस इथे.